मित्राने सांगितलं, अरे दादा, साधू लंगडा असू दे, पण आपल्याला ऊन लागतं याच्याकरता आपण झाडाखाली येतो, आणि त्या साधूला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य त्याच्या डोक्यावर सावली धरीत होता. कल्पना करा दादा भाऊ, त्या साधूची ताकद काय असेल. भास्करो तेजोकांती व्याप्ती दिनत्रयः जायते कृतुसंगा यत्पापायां छाया प्रविष्ट विन्मखः तेजोमय प्रगल्भेषु जायते नः अम्बरापदाम्बरा जायति नः तत्राधरा धरायतियं चरणचाली भयव्याप्तिः. त्याच्या पायानं तो चालत असताना त्याच्या वेगामध्ये ढग चालत होता महाराजाच्या डोक्यावर, आणि महाराजांना ऊन लागत नव्हतं, म्हणजे सूर्य महाराजाच्या डोक्यावर छत्र धरीत होता. किती अधिकारी महाराज असेल कल्पना करा बरं. आम्ही 7-8 हजार जरी उभे राहिलो तर पडून गाभाळ नाही, कारण ती योग्यता होती त्या लोकांची, साधना होती, त्यांना त्या टोकाचा केलेला परमार्थ होता, अख्खं जीवन परमार्थात घसलेलं होतं त्या लोकांनी. म्हणून त्या मित्रानं सांगितलं, अरे सूर्य ज्याच्या डोक्यावर सावली धरतो तो अधिकारी किती असेल बघ, तू सुंदर आहेस, पण घाम येतो याच्याकरता झाडाखाली उभा आहेस. ते म्हणलं, आज सूर्य येऊ दे, घाम सूर्यानं सावली धरू दे त्या महाराजाच्या अंगावर, पण मग महाराजानं देवाला विचारून शरीर काऊन नीट केलं नाही. असे आडमुठ असतील काही काही दुसऱ्यांना नाव ठेवणार, ते काही ना काही खुसपट काढणारच, तो स्वभावच असतो. एखाद्या माणसानं सुंदर लग्न करू द्या आणि फक्त एखाद्याला त्याचा तो माणूस नाही आवडू द्या, तो चांगलं म्हणणारच नाही. ते म्हण काय लग्न सुंदर केलं, नवरी कुठे धडे, आता ज्याला पटली त्यानं केली, तू काऊन तुन वाजवायला. नवरी सुंदर असल, काय स्वयंपाक झालता, वा 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 वा, काय स्वयंपाक होता, काय स्वयंपाक, वरण पातळच झालत. यानं कधी बापाचं श्राद्ध घातलेलं नसते, पण त्याला फक्त तो माणूस आवडत नाही, त्याच्याकरता काही ना काही दोष काढायचे असते. याला वाटेल ते सांगूनही ऐकत नव्हता. शेवटी त्यानं महाराजाला धक्का दिला, महाराज खाली पडले, पुन्हा धडपडून उठले, पुन्हा चालू लागले, पुन्हा ढकललं, पुन्हा उठले, पुन्हा ढकललं, पुन्हा उठले, असं 2-4 वेळेस महाराज खाली पडले आणि चालू लागले. कल्पना करा, ज्याच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो त्याला ढकलल्याच्या नंतर जर रागात पुढच्याला पाहिलं असतं तर कापरासारखी परिस्थिती झाली असती. सूर्य ज्याच्या डोक्यावर सावली धरतो त्याच्या भक्तीचं टोक किती मोठं असेल. पण मोठी माणसं समुद्रासारखी असतात, मोठी माणसं सागरासारखी समुद्रासारखी स्थिर असतात, आणि बारकी बुरकी माणसं वड्यासारखी असतात. पाऊस आल्यावर भरायला दम नाही आणि पाऊस बंद झाल्यावर रिकामा व्हायला पण दम नाही. तसा हा तो साधू अधिकारी साधू आहे. त्या साधूनं काही उग्र रूपात त्याच्याकडे बघितलं नाही, उलट ज्या भगवंताचं भजन केलं त्या देवाला प्रश्न केला, देवा अरे रात्रंदिवस मी तुझं भजन करतोय, मी कुणाच्या आध्यामध्यात नाही, मी रात्रंदिवस तुझं भजन करीत असताना तू निर्माण केलेली माणसं जर मला त्रास देत असतील तर तू नेमका आमच्यासाठी मेलास. आम्हा गांधी जयन महाराजांचं वाक्य, तरी का मेला नारायण. देवा आम्ही तुझं भजन करावं, लोकांनी आम्हाला त्रास द्यावं, तू आमच्या करता मेलास का.
त्याच्याही पुढचं वाक्य होतं, आम्ही जना भ्यावे तरी कान लाजे देवी. आम्ही भजन तुझं करतो आणि मूर्ख माणसाने आम्हाला भीती घालावा याची तुला लाज वाटत नाही. पण इतकं कडक बोलण्यासाठी परमार्थही तितका कडक लागेल. विठाला विठाला भक्तीचं टोक होतं. काही क्षणात जगाच्या मालकाच्या लक्षात आलं, एका सात्विक साधूला जगातला एक नंबरचा सुंदर त्रास देतोय. अरे याचं मागच्या जन्मातलं काही पुण्य होतं, याच्याकरता मी सुंदर केलं याला. आणि हा वाकड्या तिकड्या माणसांना हसतो. सुंदर जन्माला येणं हे माणसाच्या हातात नाही बरं. डॉक्टरनं काय बाईला औषध दिले लेकरू गोरं होईल. आणि जर डॉक्टरनं औषध दिल्यावर लेकर गोरे झाले असते तर डॉक्टरायला आंधळे पोरं झाले नाही का? डॉक्टरायला लंगडे पोरं झाले नाही का? डॉक्टरांना काळे पोरं झाले नाही का? नाही, हातात नाही ते कोणाच्या, ते ब्रह्मदेवाच्या हातात आहे. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडी तोरे. विज्ञानानं किती जरी उंच तोंड काढला असेल तरी पण या भारतीय संस्कृतीतल्या नव्हे, या जगत्रय संस्कृतीतल्या 214 गोष्टी अजून विज्ञान हातात घेऊ शकणार नाही. आणि ज्या दिवशी विज्ञान ह्या गोष्टी हातात घेईल त्या दिवशी देव नावाची शक्ती संपेल. विठाला विठाला त्याच्यातल्या 3 गोष्टी तर कधीच विज्ञान घेऊ शकत नाही. जन्म विज्ञानाच्या हातात नाही, मृत्यू विज्ञानाच्या हातात नाही आणि निसर्ग विज्ञानाच्या हातात नाही. हे सगळं वरच्याच्या हातात आहे. मी याला सुंदर केलंय. हा महाराज लोकांना साधूंना हसतोय. 4 जागेवर वाकलेल्या साधूला तुला असा वाकडा करतो बेटा की जगात तुझी वाक कोणाला मोजतात नाही आले पाहिजे. त्याला सर्प केलं. सर्प किती जागेवर वाक तू सांगताय तू कोणाला दादा पाटील? नाही सांगतो. खूप जागेवर वाकलं सर्प. खूप वाकलं, खूप वाकलं. चार जागेवर वाकलेला हसला तर हे किती जागेवर वाकला त्याचा मेळच नाही. शक्यतो हसायला नाही पाहिजे. महाभारतात एक बाई सात्विक विचाराची हसली तर तिला उघड व्हायची वेळ आली. सामान्य नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. कालपासून कशी थंडी सुटली. विज्ञानाला म्हण कर वर शेकणी थंडी काय काय कर. तुम्ही किती वेळा फुकल्यावर थंडी कमी होईल. हा किती बॉयलर पेटल्यावर थंडी कमी होईल. किती शेगड्या लावल्यावर थंडी कमी होईल. नाही, ही सगळी त्याच्या हातात आहे. आणि ही सगळी सूत्र ज्याच्या ताब्यात आहे तो तिचा भाऊ होता. आणि तेवढ्या मोठ्या जगाच्या मालकाची बहीण एका आंधळ्या माणसाच्या पोराला हसली तर भर सभेत उघड व्हायची वेळ आली द्रौपदीला. एवढ्या मोठ्या द्रौपदीला तर बारक्या बुरक्या तर दुपारा पेटावं लागेल. विठाला विठाला तो अजगराच्या योनीला गेला. ज्या वेळेला सर्पाच्या योनीत पडला इतकं दुःख झालं त्याला, इतकं दुःख झालं देवा आता मी याच्यातून कधी मुक्त होईल. वाटेल ते प्रयत्न करत होता. शेवटी एक साधू भेटला दादा बाबा. त्या साधूच्या समोर त्यांना असा फणा आपटीला. सर्पाला बोलता येत नसते. फणा आपटीला. त्याच्या डोळ्यातून बुंद येत होते, पाणी येत होतं, अश्रू येत होते. साधूच्या सानिध्यात असणाऱ्या एका शिष्याने प्रश्न केला, गुरुदेव फणा उंच करणारे सर्प पाहिले पण आपटिणारे नाही पाहिले. सर्प शक्यतो फणावरी का करतात माहितीये का? त्याच्यात विष असते, अहंकार. सापाला विष असते म्हणून इंचाच्या नांगीत थोडंच विष आहे पण तरी बोकंडीच घेते शेपूट, खाली होत नाही. वरी घेते वरी घेते वरी वरी वरी. सापाच्या दातात एखादा थेंबरच विष असते पण कवा कणगुळी सारखा जरी असला तर पणकनच करतो. म्हणून सरप दिसल्या मागून हाणतेत का पुढून हाणतेत? अण्णा या तोंडावर हाणतेत. कारण अहंकार आहे ना,
आणि अहंकारी माणसाचे बी लोक दातच पाडीत आहेत, खाली हानीत नाहीत कमराला, तोंडावर झानते विठाला विठाला. महाराज बसा आहेत ना पोरं. त्या शिष्याने विचारलं, हा सर्प फणा का आपटायला खाली? आपल्याला ते उत्तर विचारतंय की मी या दुःखातून कसं मोकळा. बाबाजी हा कोण होता? गुरुजीने सांगितलं रे हा जगात होता. याच्यापेक्षा 2 नंबरला सुंदर मदन नावाची व्यक्ती होती. म्हणून तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया. हा 2 नंबरला सुंदर होता. 3 4 5 6 7 14व्या नंबरचे आता बाकी किती कोण कोण होते असे 14 लोक सुंदर होते. पण सगळं सांगायला मी बी काय गुत्त थोडंच घेतलंय. तुम्ही बी कधी कधी गेल्यावर कधी कधी काही वाची जाणं विठाला विठाला विठाला. हा सर्प होता म्हणे. सर्प झालाय. मग जगातला 1 नंबरचा सुंदर सर्प का? अहंकारी होता, दुसऱ्याला हसत होता. याच्याकरता देवाने त्याला वाकडं केले. ठीक आहे म्हणलं, याला उपाय सांगता? होय, सोपा उपाय. काय? पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज जवळ आले. शिष्य म्हणला महाराज ते डसन. ते म्हणले कसं डसन? ते एकदा महाराजाला हसले तर सरप झाले, आता मला डसल्यावर पुन्हा काय होईल? कसं डसल? ते जवळ आले, त्याच्या अशा फण्यावरून हात फिरला आणि सांगितलं, बाबा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एकदा बघायला जाय, तू या दुःखातून मोकळा होशील. ते पोचलं का गोकुळाच्या कडेला, तर गोकुळामध्ये प्रत्येक माणसाकडे काठी होती. गाय नाही असं घरच नाही. मला 2 पुरावे सापडले. एका ठिकाणी 13 आणि एका ठिकाणी 14. म्हणजे 13 गायी नाहीत असं घरच नाही. 1 आणि 2चा विषय सोडून द्या. 13 गायीपेक्षा जास्त. सर्वात जास्त गायी होत्या एका माणसाकडे 9 लाख. मी सांगत नाही रे. आई तुझा मी एकुलता एक. गाई राखीतो 9 लाख. याचा असा सिद्धांत आहे की नंद राजाकडे 9 लाख गायी होत्या. जमीन किती असेल कल्पना करा बरं. 9 लाख गायी काय वाळू थोड्याच खात होत्या? करावा लागेल ना महाराज त्यांना. किती वैरण लागत असेल, किती गायी असत्या, किती दूध निघत असेल. आता 150 एकरवाला उंदीर धरले आणि पिशी हातात घेऊन येतो. पाहुणा घरी आलाय आणि त्याच्या हातात पिशी उंदीर धरल्यावानी आणि जमीन 150 एकर आणि पुण्याचं दूध प्यायलाय. हे श्रीमंत भिकारी समजायचा. विठाला विठाला विठाला. गायीवर नुसतं कीर्तनाने बोलल्या जाते. गायीवर जास्त व्याख्यान देणारे 1% लोक गायी पाळते. 99% नुसते दारू पेल्यावानीच बोलत आहेत. महाता असा सिद्धांत आहे. पक्वद्यानं 1, गायकानं 1 आणि कीर्तनकारानं 11 गायी सांभाळायच्या. कोण्याच शेतकऱ्याला 1 बी गायका पाळायचं काम पडणार नाही. एक बी
नाही कसं जावं का नाही जावं मग यायचा कंपनीला पाडायचा हा आपण नुसते पांढरे कपडे घालूनच फिरायचो आणि खपक्या पाकिट घ्यायची गिरगावकर 100-200 गाई वळू शकतो ना एक बी त्याची घरी थांबायची गरज नाही आहेत ना पाकिट दिन महिन्यावाल्याला त्यानं 7-8 गडी लावायचे आणि त्याला काय देवीचं तेल देईल आणि भोत्याला घाईला त्याला कुठे आऊत आणून द्यायचे पण नुसतं लोकायला सांगायचं पाळता त्या पाळांना पाळून भाऊ काय यायचाच पिना पाळायला आणि तू जाता जाता मस्त चहा पिऊन जाय तांब्या भरत्याची इथून चला गाईवर आणि माईवर नुसतं बोलण्यात जाते बोलायला सगळ्यालाच चांगलं येते तमाशातले बी लोक काही शिव्या देत नाहीत बरं आपल्याला मी काय ऐकलं नाही पण पाहणाऱ्याला मी विचारलं ते काही म्हणतात का ते म्हणजे काय नाहीत म्हणत बो ते तर मस्त हसीत आहेत म्हणजे तमाशातले पण गोड बोलत आहेत आणि कीर्तनातलेही गोडच बोलत आहेत फक्त वागत कोणीच नाहीत माईवर प्रेम करा त्याच कीर्तनकारानं बोला त्यांना आधी माईवर प्रेम करावं गाय सांभाळा त्याच कीर्तनकारानं बकबक करावं त्याच्याकडे 1-2 तरी गायी असावा आणि त्याच्याकडे एक बी गाय नाही त्यानं कीर्तनात पुन्हा विषय नाही काढायचा सुंबळ्यानं विठ्ठला 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 9 लाख गायी होत्या काठ्यावर विषय निघला होता शेतकरी माणसाची तर काठी असती सुदर्शन नावाचा विद्याधर सर्पाच्या योनीत गेलता त्यानं विचार केला आपण गोकुळात जर गेलो तर गोकुळामध्ये 6वी-7वीचं पोरग फिरायला गेलं की हातात काठी घेऊन फिरत होतं म्हणजे गुंड होते असं नाही बरं कर्तव्यनिष्ठ माणसं होते आता काहीच्या गाड्यानं गुप्त्या गावसत्यात काहीच्या गाड्यानं राप्या गावसत्यात हे गुंडाळ येत गुंडाळ शिटा खाली याच्या खाली त्याच्या खाली गावसतात ना काहीच्या गाड्या त्या पण त्यांच्या हातात त्या काठ्या होत्या त्या गुंड नव्हते ते कर्तव्यनिष्ठ माणसं होते त्यांचा व्यवसायच असा होता की काठीशिवाय चालत नव्हता पण याने विचार केला आपण गोकुळात जाणं बदके खाणं संगच होणार आहे त्याच्यापेक्षा आपण तिथे जाणंच नको आणि तिथल्या मालकाला बघितल्याशिवाय आपलं दुःख जात नाही मग करावं काय एके दिवशी एक सुंदरसा कार्यक्रम होता वृंदावनाच्या ठिकाणी आणि त्या वृंदावनाच्या कार्यक्रमाला गोपाळ गोपी आबाल वृद्ध आदी करून सर्व त्या वृंदावनाच्या ठिकाणी निघाले काही गोपी आटपू लागल्या एखाद्या गोपीचा आवरत नसताना ती गोपी तिला म्हणत होती चाल ग चाल आपल्याला वृंदावनाला जायचंय सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया सर्वजणी तिथे गेल्या संध्याकाळची वेळ चांदण्याची रात्र आहे उत्सव आटपला सर्वजणांना झोपी लागल्या नंदराजा एका बाजूला कडेला शिबिर लावलेलं होतं रावटी लावलेली त्या रावटीत झोपलेले आहे बाजूला काही गवळी आहे आणि सर्वजण नंदराजाच्या पाया पडत होते याचा अर्थ असा होता की हा
या गोकुळातला ज्येष्ठ व्यक्ती आहे, राजा आहे. म्हणून या सुदर्शन नावाच्या विद्याधराला प्राप्त झालेली अजगराची योनी, त्या सर्पाच्या योनीमध्ये नंद राजाला त्यानं पायाकडनं कमरेपर्यंत गिळलं. दात लागू दिला नाही, नुसतं गिळलं. चाहूल लक्षात आली, आपल्याला सापाने गिळले. जोरात ओरडले, धावा धावा, मला सापाने गिळले नाही. बघता बघता सर्व गोळी काठ्या घेऊन आले. चांदण्याचा प्रकाश होता, दिवट्या पेटलेल्या होत्या. त्या प्रकाशामध्ये त्या सापाला मारत होते, पण काठी मारल्याच्या नंतर मारणाराच उंच उडत होता. एवढा मोठा भयानक सर्प होता. बघा आवाज दिला, बलराम दादा. दादा ताडकन उठले. काय झालं रे? नंद बाबाला सापाने गिळले. पळा पळा पळा. दादा थोडेसे पळाल्याच्या नंतर देव झोपलेले होते. त्याला कुठे झोप लागत असते? त्याचं सगळं नाटक. एक जणाला मी विचारलं, मंदिरात जाताना घंटा का वाजतात? ते म्हणला, मी आलो असं देवाला सांगायचं, म्हणजे देवाला जाग करायचं जर त्याला झोप लागली असली तर. नालाय का, देव झोपत नसतो, आणि देव ज्याच्यासाठी झोपला त्याला भीतीला टिकीत असते. गोळा 2-3 उदबात्या आणि 5-6 म्हाताऱ्या रडायला. देव त्याला झोप नसते, त्याला कुठे झोप असते? ते जरी स्थळी काष्टी पाशाने कणाकणात भरलाय, त्याला काय झोपायची गरज आहे? घंटा याच्या करता वाजित येत. नाद भयम लुब्धानाः प्रसन्नस्तु भयावहं चित्तयं स्थिरत्वाः क्रिया नादांशितेषु. याच्या करता घंटा वाजायची असते. हे काय गांजा कसं थोडं केलं? कारण तो घंटेचा नादही तसाच पाहिजे. अधिकारी माणसाने ओतलेली घंटा पाहिजे. घंटा खपक्या लोलकीत कुसा, घंटा एवढूशी लोलक खपक्या, ते ढोणे वाजले आणि वाशी तो म्हशीच्या गळ्यामध्ये. घंटा घंटा त्याचा नाद असा गोड आला पाहिजे की त्या नादानं चित्त पूर्ण स्थिर झालं पाहिजे. आणि तितक्या वेळापुरतं देवाचं दर्शन घेत असताना बाकीचं काही सुचलं नाही पाहिजे. हा घंटेचा 16 अनुवादित घंटेसाठी विठ्ठला विठ्ठला दादाने आवाज दिला, कन्या उठ रे, उठ कन्या उठ. काय झालं दादा, का गडबड करता? नंद बाबाजीला सापाने गिळले. काही बोलता बाबा? दादा कसे गिळते? अरे गिळलं रे, चाल कृष्णा. दादा जोरात चलत होते, देव हळून चालत होते. दादा वापस आले. तुला कसं कळत नाही रे? आपल्या बाबाला गिळलं रे कन्या, एखादा दात लागेल. दादा, बलराम दादा ऐका, तो सर्प आपल्या बाबाला गिळायसाठी आलेला नाही. मग का गिळलं रे? त्याला मी दिसेन म्हणून गिळलंय. त्याला माहित आहे नंद राजाला आपण गिळल्याच्या नंतर हे सोडायला येणारच आहे. पण कृष्णा, जरी एखादा दात लागला तर लागणार नाही दादा. कारण एका महाराजाला हसल्यामुळं सर्प झालंय, आणि नंद बाबाला जर दात लागला तर हजारो जन्म शेपटीची आळी होईल. तुम्ही काळजी करू नका. दादा पुढे गेले. दादाला पाहिलं मोक्ष नाही. त्याच्यावर 5-4 मिनिटं त्रासून गेलं. ते पुन्हा 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 गिळू लागलं, छातीपर्यंत गिळलं. त्याच्या लक्षात आलं आता आपण आगाऊ शहाणपणा करणं चूक आहे. शांत राहिलं. तितक्यात भगवान आले आणि प्रसन्न अंतकरणाने या अजगराने कृष्ण परमात्म्याकडे पाहिल्याबरोबर त्या शरीरातून दिव्य देह प्राप्त झाला. पार्षद आले 2. दिव्य विमानात बशिलं. 14 विमानापैकी 1 विमान त्या एका विमानात बशिलं आणि विद्याधर लोकाच्या ठिकाणी निघून गेला. विद्याधर एक देवांची जाते. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुहास, परमहंस अशा ह्या देवता आहेत. 33 कोटी देवत्यापैकी त्याच्यापैकी ही विद्याधर नावाची देवता. आणि त्याचं नाव सुदर्शन. हा पूर्वपदाला पोचला. तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या बुजुर्गांनी विचारलं, का रे सुदर्शन, तू जगात 1 नंबरचा सुंदर होतास, पण तुला शापामुळे सर्पाची योनी प्राप्त झाली. त्या सर्पाच्या योनीत तो अतूट दुःखात होता. एवढ्या मोठ्या दुःखाच्या काहुरामध्ये फिरत असताना, याच्यात व्यापात असताना तू पुन्हा पूर्वपदाला आलास. तू जशाला तसा सुदर्शन सुंदर झालास, पण तू औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंद, पाहता श्रीमुख गोविंद, पाहता श्रीमुख गोविंद.
पण तेवढ्या मोठ्या दुःखातून मुक्त झाला पाहता श्रीमुख गोविंदाचे. भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते. एक जण म्हणला महाराज 50 वर्ष झालं पंढरपूरला दर महिन्याला जातून त्याला पाहतो. पाहण्याचे सुद्धा प्रकार आहेत. जसं औषध डॉक्टरने दिल्याच्या नंतर त्याला पथ्य महत्वाचं आहे, तसं भगवान परमात्म्याला पाहत असताना सुद्धा काही पथ्य येत. काही काही गोष्टी करतो म्हणजे देव होतोय असातल्या चुकीच्या गोष्टी येतात. उर्जडूस तर एक जणांना भजन केलं, जाताना दुसऱ्याचा हरभर उपटून नेलं. कसं परमार्थ कसा होईल बरं? त्याला वाटायला मी पहाट लोक भजन केलं, पण त्या शेतकऱ्यानं बिचाऱ्यानं पसा पाणी घातलं रे, त्याचं एकदा मरून गेलं रे हरभर, त्यानं डबल पेरलं रे, ते सुद्धा पातळ निघलं, त्यातली त्यात तो चांगलं गावलं उपटून नेलं, म्हणजे त्यानं काय खास. आणि पुन्हा म्हणून तुम्ही भजन केलं, आगाव पण आहे. मी मारुतीच्या दर्शनाला गेलो म्हणले, येताना तिथलाच लाईट घरी घेऊन आलो, संडासात लावला, घरचा शाळ झालता मग मंदिरातलाच आणला. घासू घासू जरी मारुती पेलास तरी उपयोग पुण्य कसं लागून त्याला. तसं आपण पाहतो कितपत. पाहत असताना तिथून आल्या आपण काय करतो यालाही काही नाविन्य असेल का नाही, किंवा जाताना काय केलंय हेही नाविन्य असेल. सोहळ्यात जातात माणसं, ज्ञानोबराच्या सोहळ्यात, पण पते संगच टेम्पूत गाद्या टाकलेल्या, मस्त त्या टेम्पूत पते खेळते. काय हे चंद्रभागेत असे दाबलेन वरून जेसीबी जरी घातली तर उधार कुठून होईल यायचा. काही काही गोष्टीचं पथ्य असतंय ना. मराठवाड्यातल्या भुंग्यानं पोरगी मानस सरोवरातल्या भुंग्याला दिली. आपल्याकडच्या भुंग्यानं मुलगी मानस सरोवरातल्या भुंग्याला पोरगी दिली. दोंड्याचा महिना आला, मग याने त्याला आमंत्रण दिलं, या आमच्या मराठवाड्यात. तर ते म्हणले आम्हाला काही येणं शक्य नाही, आम्हीच तुम्हाला धोंडा करतो. मग पोराकडेनच पोरीवाल्याला धोंडा केला अण्णा. मग इकडे 5-25 जणाले वाई जावाई त्याचे भाऊ बंद भावकीचे सगळे सांगितले. 14 प्रकारचे भुंगे असते, त्याच्यातली एका भुंग्याची जात सांगतो. 13 पुन्हा पाहू. लय मोठे भुंगे असते, काही लाकडं कोरणारे भुंगे वेगळे, मुगाला हरभऱ्याला लागते ते भुंगे वेगळे. आणि हे मराठवाड्यातले 14 पैकी 1 नंबरचे भुंगे म्हणजे हे गोळे करणार भुंगे. लक्षात आले ना तुमच्या? हे लय बहादर होते दादा बाबा. हे मानस सरोवरातल्या पाहुण्याकडे जाताना शिदोऱ्या संगत नेले आहे ना. तिथे गेल्याच्या नंतर धोंड्याचा महिना आपले युवाई आले म्हणून त्यानं सगळ्यांना सांगितलं होतं, ह्या 100-200 फुलावर कोणी बसायचं नाही. 8 दिवसापासून फुलात मकरंद साचलेला होता. आणि हे मराठवाड्यातले पाहुणे भुंगे त्या फुलावर बसले. जेव्हा म्हणले पाहुणे राव, त्याच्यातला युवाई म्हणला तुमचं ना आमचं खाद्य एकच आहे. आम्हाला वाटलं तुमच्याकडे काही बदल असेल, पण पोराचा आजारही हुशार होता. ते म्हणला तुझ्या थोतरातला गोळा फेकून दिना आधी, तेव्हा तुला आमच्या फुलाची चव कळलं. मग त्यानं गोळे फेकून दिल्यावर कळालं तिकडचं काय. मग मला सांगा, त्या फुलातला मकरंद आस्वाद घेण्यासाठी पहिला तोंडातला गोळा फेकून देणं गरजेचा पडला भुंग्याला, तेव्हा तिथला मकरंद कळाला. तसं आपल्या डोळ्यातलं पहिलं पाप फेकून द्यावं लागेल, तेव्हा देव आपल्याला कृपा करेल. विठाला विठाला डोळे किती पापी आहेत सांगा तुम्हाला. घर किती सुंदर बांधलंय, त्याला बाहेरून 2 एसी टांगल्यात, म्हणजे मध्ये बसणार अधिकारीच असेल. आता माया घरी नाहीत म्हणून मला ह्या खबर पाहिल्या कोणी डोळ्याने. इतके डोळे पापी आहेत म्हणून तर देव बाप्पा अभिषेक करताना पाठील पाणी लावा म्हणते नाही, डोळ्याला म्हणतात नाही का, बदमाश डोळे, बदमाश डोळे. मग ह्या डोळ्यातली जोपर्यंत बदमाशी जात नाही, आणि ज्या दिवशी डोळ्यातली बदमाशी जाईल त्या दिवशी तुम्ही देव पाहिल्याच्या नंतर आपला उद्धार, आपण दुःखातून मुक्त. विठाला 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 विठाला. एका
एकान बायका दोन केल्या आणि एक संन्याशी झाला. पहा कसं पाप लागत होत. एकान बायका दोन केल्या आणि एक संन्याशी झालं. दोन बायका आलं संन्याशी घनिष्ठ मित्र. संन्याशी मंदिरात थांबत होतं मारुतीच्या आणि संसारिक तर घरीच थांबल ना. त्याला मंदिरात कसं जमल? त्याचा रूम नेमणाऱ्या ठेसते ना त्याच्या. तुला जर मंदिरात झोपायचं होतं आमची सोय करायची नव्हती, तुझं आमच्या सोबत लग्न कशाला केलं? त्याला घरी थांबावं लागेल ना. प्रभू जरी झाला संसाराचा दास, देव जरी असेल तरी सांभाळावं लागतं ना बायका. पण हा संसारिक कधी मधी मंदिरात गेल्यावर संन्याशी त्याला म्हणायचं, समजून घ्या लय खाली येऊन सांगत नाही कारण ह्या पुढे निशी माझी कवनी शिरतला. बायका दोन होत्या ना. काय म्हणला संन्याशी? निशी माझी कवनी शिरतला, धाकुटी का कनिष्ठ भयवला का ज्येष्ठ सहोदरीला. बायका दोन आहेत तुला. निशी माझी कवनी शिरतला. मंदिरातले मारुतीराय म्हणले बेट्या त्यानं दोन बायका केल्या तरी त्याच्या चित्तात नाही का? तू न करून त्याच्या बायका तू ह्या चित्तात आहेत. हे सगळं प्रपंचाचं पाप तू ह्या बोकांडीवर. विठला विठला न घेणारा घेणारायचं इचकीत असल तर सगळ्याचं पाप त्याच्या बोकांडीवर. पतिव्रताबाईनं कुटील स्त्रीची चेष्टा करायचीच नाही. पतिव्रता स्त्री जार स्त्रीची चेष्टा करीत असेल तर पतिव्रता पण संपले. पतिव्रतेनं फक्त तिच्याच महिमेत राहायचंय. मी माझ्या मालकाला पांडुरंग समजते, याच्या व्यतिरिक्त तिच्या पुढे काही दिसूच नाही तर तिचं पतिव्रता पण असते. मालकाला टाइमला जीव घालणारी जर म्हणत असेल बाई काय देवाला चालली म्हातार उपाशी ठुलं, काय 5 टाइम तुझ्या मालकाला जेवायला घालायली पण दुसऱ्या बायकांचं हिचकायली ना. हे सगळं त्याचं पाप तुझ्या डोक्यावर. करत नसती. आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर आपण आपल्या पुरतं वैराग्य, पश्चातापेनं शुद्धता. आपल्या अंतकरणात पश्चाताप यावा, आजगराच्या अंतकरणात पश्चाताप आला. याच्यानंतर मी कधी चूक करणार नाही देवा, या डोळ्यानं कधी कोणाला वाईट, त्या दिवशी त्याचा उद्धार झाला. दुःख जाण्यासाठी दृष्टी तितकी गोड लागेल. 7व्या अवतारात एका बाईनं शहाणपणा केला. इतका शहाणपणा केला की तिच्या शहाणपणामुळं जगाच्या मालकाला 14 वर्ष 22 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. देवाच्या पायात चप्पल बूट नव्हता. काल याने मला फोनवर एक रामायणातला भाग दाखिला. अहिल्याचा उद्धार कीर्तनाला चालू होतो. काल आम्ही तिकडे दगडगावला नांदेडकडे त्यानं ते दाखिला. असं चालता तर प्रभू रामचंद्र खाली उतरले रथाच्या खाली महाराजांच्या सोबत. आणि रथातून खाली उतरल्याच्या नंतर देवानं बूट काढला आणि मग त्या दगडाला पाय लावला. इथंच असा सिद्धांत प्राप्त होतोय की 14 वर्ष 22 दिवसाचा वनवासे यतीम पदाश्रितम नैवा भयम जायं कृतुजना गिरिपवर्वनोपने वने सर्वा जायते शिलानां पाषाण भवतृंगानाः खर्वभवास्तथैव च नैवं गांजा कसं लिखितम. हे रामायण सांगते. आणि मग यांनी कसं ते रथ कसा राम केला, त्याच्या पायात कसे बुट घातले, कसे त्या दगडाच्या वरी पाय दिला. इथं तो पवित्र मानते स्त्रीला. नुसती वारं लागल्याबरोबर ती दिव्य झाली. अशा काही काही गोष्टी बघायला भेटतात. त्याच्या डोक्याला ती करत असते. जगाच्या मालकाला 14 वर्ष 22 दिवस बिना चप्पलचं फिरवलं. एका बाईने केला शहाणपणा. तिचं नाव मंथरा. ही कैकई सोबत सप्रेम भेट आलती. बायका देत नसते सप्रेम भेट, पण त्या राजाने दिली. एकाच राजाने दिली. रामाला वनवासाला जावं लागलं तेव्हापासून नवरी सोबत करवली जाती, पण सत्यनारायण झाल्यावर वापस येते. जाती करवली पण सत्यनारायण झालं की वापस येते. पण ते घर बरं पाहिल्यावर करवली म्हणली मला इथंच थांबायचं. नवरी म्हणली मग मी फाशी घेते, तू थांब इथं. तुला इथं थांबायचं म्हणलं मी फाशी घेते. मी नाही मी हिरी तुडी टाकते एखाद्या. करवल्या जात असतात पण वापस येत असतात.
शक्यतो नवरदेवासोबत पाठवलेली करवली तरुण पाठवा, भानकुद. आणि करवली नवरी सोबत पाठवलेली करवली एक दोन दात पडलेलीच पाठवा. त्याचं कारण सांगू का? त्या नवरदेवाच्या घरच्या सगळ्या खुणाखाना पाहून येते. आणि जर तरुण पाठवली तर 3दा गन पावडरातच फुगून जाते. तिला काय माहितीये कोणते वाडा कोणाचा आणि किती खण माळत होतं, चौक कोणाचा, काय 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 नाही. तर तिच्या गन पावडर मध्ये ती आरशा पुढंच कौरक उभी. घंट्या घंट्याला साडी बदलायची. त्या वाड्यात डव थोडेच होते. शास्त्र आहे त्याच्यासाठी. लग्न इतकं गोड आहे आपल्या शास्त्रामध्ये. 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे, पण त्याच्यातले 8 संस्कार आज चुलीत घातलेत सगळ्या लोकांनी. आपल्या सगळ्या सगळ्या महाराजाच्या पण लग्न आहे ना, मेरा महबूब गाणं वाजायला. आता काही काही महाराजाच्या लग्नाला गेलो ना, त्याच्या पुढे पण ते कंबर हाली चली दे. त्याच्यात एक रूम न टाकायला पाहिजे. म्हणजे 16 पैकी 9 प्रकार आज मातीत घातलेत. आज इतके गोड प्रकार आहेत. नवरी सोबत पाठवलेली करवली वयस्कर असावा 1, सुन्मुख पाहत असणारी बाई माथारी असावा 2. कारण सुन्मुख सुद्धा तरुण बाईनं पाहायचं नसते. म्हणजे नवरदेव नवरीच्या मधात एक आरसा असतो. परवाला आपण एका लग्नात होतो, ते नवीन नटून सजूनच आधी सुन्मुख पाहायला गेले. म्हणले काय भंगार भरती. नवरदेवाला वयस्कर स्त्री सोबत सुन्मुख का पाहावा याचं एकच कारण असते. सुन्मुख पाहणाऱ्या बाईची गालं बसलेले असतात, ती माथारी असावा. ही दोघांच्या मधात तिचं चित्र दिसत असते, नवरदेवाच्या नवरीच्या मधात. तर नवरदेवाला माथारीचं चित्र दिसत नसते, त्याला नवरीचंच दिसते. तर माथारीचं चित्र त्याला काय सांगते, बेटा ह्या कुरकुल्या आणि गालाचीच्या लय नादी लागू नकोस. हे सफरचंदासारखे लालबुंद हिचे गाल आहेत ना, तू फारस हिच्या नादी लागू नकोस. हिच्या सारखेच पहिले महे पण होते आणि कालांतरानं मह्यासारखेच हिचे होणार आहेत. म्हणून तू फार शहाणपणा करू नको. याचं नाव सुन्मुख असतंय. पण ह्या 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 नवीन नवीनच सुन्मुखाला उतो आल्या. विठाला 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 जवरच भटपण करीत होतं काय उठ म्हणजे सोड तुलाच ती सुन्मुख पाहला. नवरदेव म्हणत असते मग आते आहे, मग तू सुन्मुख. मी आपलं पंचांग घेतलं की घरी, त्याला माहित होतं पुढचं इथे कोण करील. मग ती उठत होती ती बाई, ती म्हणायची मा हे देव बाप्पा लय ताड हे यांना हे रगिले. म्हणून तर देवान पुन्हा 4 फेब्रुवारीला परत पाठवले. विठाला विठाला आपल्या ताब्यात जेवढी गोष्ट आहे तेवढी माणसानं शुद्ध करायची. भीष्माचार्याच्या समोर द्रौपदीला मांडीवर बसविलं. भीष्माचार्याची चूक होती अण्णा भीष्माचार्य. भीष्माचार्याच्या समोर द्रौपदीचे वस्त्रहरण करत होते. फक्त भाकरीचे कानकोंडे होते म्हणून कौरवाला सांगितलं नाही. खेळडे पाप भीष्माचार्यानं. महाभारत हीच का लक्षात येईल तुमच्या. विठाला माहिती असताना तुम्ही जर लग्नात 5-25 तज्ञ माणसं गेले, त्या लग्नात अनुचित प्रकार होत असताना तुम्ही मुकाट्यानं जर पाहत असताल तर ते पाप तुम्हाला सुद्धा फेडावं लागते. कारण हातात अक्षदा घेणं म्हणजे अन्नपूर्णेची साक्षी आहे. त्या साक्षीनं लग्न लावल्या जाते. कारण अन्न का घेते. एक जण मला म्हणला वाळू उधळली तर काय होतं. म्हणलं तुझ्या लग्नात उधळून गारा हो, नाही तर तुझ्या लग्नात कोळशे उधळू म्हणलं पेटलेले झाऱ्यानंच फेकू असे तुझ्या अंगावर. दोघं जळाले पाहिजे चौरंगावून पाठाव. आम्ही असे झाऱ्यानं फेकू. अन्न का? कारण जगातला किती जरी मोठा गुंड असेल, 2 दिवस जर घरात कोणला बिना पाण्याचा आणि बिना अन्नाचा तर त्याचे मेट मोडत, त्याला उठता येत नाही. एक सोपा पुरावा सांगू का शेतकऱ्याला. 4-5 दिवस वापसा नसल्यावर आवत धरता येत नसते, बरोबर आहे ना. आणि 4-5 दिवस बैल नाही धरल्यावर बैल काय करते मनातली मनात ध्यानात आणा. ह्या पुढे मी सांगत नाही आता. मग असं करायला लागल्यावर बैल मस्ताडे म्हणते. त्याच्यावर 2 दिवसाला वापसा होती. मग मुगानात आवत धरायचे, खपक्या दगड टाकायचा आणि त्याच्यावर उभं राहायचं. दुपारच्याला बैलाच्या तोंडातून फेस येतोय. पुन्हा शेपूटवरी करीत नाही, पाय झटकीत नाही, काही नाही. बैल 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 4 पायाचा. तर 2 पायाच्या बैलाला बांधल्या बिना अन्न पाण्याचे वाघोरीच साड काढल्यासारखे कुरमडते.
म्हणून जगातलं सर्वात मोठं जर काय असेल तर अन्न आहे, अन्न. आणि म्हणून त्या अन्नाची साक्षी घेतल्या जाती. आणि त्या साक्षीत जर आपण अनुचित प्रकार सहन करत असोल तर पवित्र अन्नपूर्णेच्या साक्षीनं आपल्या सुद्धा हातात ते पाप पडतंय. विठाला 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 दुराचारी बाई तिने जगाच्या मालकाला 14 वर्ष 22 दिवस बिना चप्पलचं फिरवलं. ती म्हणतात लग्नात सप्रेम भेटा. ती पुढच्या अवतारात 32 जाग्यावर वाटली. तिचं नाव कुब्जा ठेवण्यात आलं. पण तिच्या करंगळी बसल्या बोटामध्ये सात्विक गुण होता. देवानं प्रत्येक माणसाला एक एक सद्गुण दिलाय. फक्त त्यानं तो कसा वापरायचा त्यानं त्याचं ठरवावं. एका माणसाला देवानं पळण्याचा सद्गुण दिला की महाराष्ट्रात त्याच्या इतका जोरात कोणीच पळत नव्हता. पण त्यानं तो सद्गुण चोऱ्या करायसाठी वापरला. काय कामाचं मला सांगा. त्यानं तो सद्गुण जर रेसमध्ये पळायसाठी वापरला असता तर सर्व देशातला आव्हाड त्याला भेटला असतं. त्यानं चुकीच्या ठिकाणी वापरला. दुर्योधनाला पोहण्याचा सद्गुण दिलता. कारण समुद्रात दुर्योधना इतकं कोणालाच पोहता येत नव्हतं. मागच्या कृता त्रेता युगात पोहता येत होतं बिभीषणाला आणि द्वापार युगात समुद्रात पोहता येत होतं दुर्योधनाला. पण दुर्योधनानं पोहण्याचा सद्गुण मामाचे 4 पोरं मांडीत दाबले आणि मरुस्तर वरीच नाही आला. शकुनीचे 4 पोरं. म्हणून शकुनीनं त्या गांधार नरेशनं त्याच्या नगरीवर तुळशी पत्र ठुलं. बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले आणि 100चे 100 कट्टे मारले बहिणीचे. यानं तो पोहण्याचा दुर्गुण त्याचे पोरं मारण्यासाठी वापरला होता. यानं जर तो सद्गुण बुडालेली माणसं वरी काढण्यासाठी वापरला असता तर आज दुर्योधनाचे फोटो घरात लागले असते. पण काही काही माणसं तो सद्गुण वाईट ठिकाणी वापरतात. काही काही माणसाला देव कला देतो तर ती कला वेगळ्या ठिकाणी वापरायची ना. काही काही बऱ्याच लोकांना आवाज सुंदर आहेत ते रिलेट डबे वाजित आहेत. मया झोपडीचा बांबू लई किडका मई झोपडी मोडल त्याच्या ते रिलेट वाजित आहे. जर तितका गोड सोर पंडव त्यानं जर इथं भजनात वापरला तर त्याच्यासाठी किती लोक ज्ञानोबराय तुकोबरायच्या पताकासाठी वापरला तर किती कौतुक होईल. त्याचं कल्पना करा किती कल्पना. असे स्वर असते. कधी कधी चांगल्या चांगल्याच्या कॅसेटी गुंडाळतील. इतके रील येते दिसायला येडे वाकडे कुसनुसे आणि त्याला पकवत नसतो काय नसतो. उगं डबकं असतंय असं उगं वाजित डबकं. पण मस्त 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 इतकं जोरदार लय सुंदर गाणे. इतके पद बी त्याचे इकडे नसतील गाथ्यातले पण खास पद असते. तिकडचे तेच पद असते त्याची पण असे गोड वाटते. गोड 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 गोड. पण देवानं दिलाय आवाज पण तिकडे वापरला. काहीला इतका सुंदर आवाज दिलाय दुसऱ्याची चेष्टा करण्यासाठी. तसा हिला जो सद्गुण होता का तो सद्गुण हिनं कंसाला गंध लावण्यासाठी वापरला. कारण तिच्या करंगळी पसल्या बोटामध्ये एवढी मोठी शक्ती होती. तिनं ज्या व्यक्तीला गंध लावला त्या व्यक्तीची चिंता काही मात्र्यापुरती संपत होती. 8 प्रहराचा दिवस आणि रात्र, 4 प्रहराचा दिवस आणि 4 प्रहराची रात्र. तर एका प्रहरामध्ये 12 तास असतात. तर 3 तासाकरता तिने 4थ्या प्रहरापदी एका प्रहरामध्ये 3 तासाकरता समोरच्या व्यक्तीला शांत झोप लागत होती. आणि झोप कोणाला लागत नसती माहितीये का. ज्याला चिंता आहे त्याला. चिंतेचे प्रकार वेगवेगळे सांगितले. त्याच्या सगळ्यात कमी झोप लागती त्याला. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला. चिंतेच्या 9 प्रकारापैकी हा नंबर 1चा चिंतेचा प्रकार आहे. याला घर सुंदर काऊन दिलं असेल, त्याला गाडी काऊन चांगली दिली असेल, त्याला जमीन काऊन चांगली असेल, त्याला माणसं काऊन मानित असतील, त्याच्याकडे इतके पैसे काऊन असतील, त्याच्या पोराला नोकरी काऊन लागला असेल, त्याचं पोरगं चांगलं काऊन वागत असेल, त्याच्या अंगावरले कपडे भारीचे काऊन असतील, बापरे त्याच्या पायातला बूट भारीचा कस काय असेल. ह्या सगळ्या ही नंबर 1ची चिंता. ही माणसाला खपत देत नाही. याला परद्वेष म्हणतात. आणि कंस हा परद्वेषी होता त्याच्याकरता त्याला झोप लागत नव्हती. पण हिनं गंध लावला की त्याला झोप लागायची. म्हणून कंसानं तिला राजदासी पदवी दिली.
राजदासी. तशी तर रूपराशी हिंकळा दुपारा जर दिसली तर माणसाला अटॅक येईल इतकी बेकार होती. 32 जागेवर वाकलेली म्हणलं किती चित्र दिसत असं कल्पना करा. पण राजानं हाताखाली धरलेली स्त्री तिला कोणी वाईट म्हणायचं काम नाही. एके दिवशी माझा जगाचा मालक 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिला आणि त्याच्यानंतर मथुरेत अक्रूराच्या रथात बसून जात असताना त्याच रस्त्याने हीच कुब्जा नावाची स्त्री आपल्या नगरीचा राजा मथुरेचा राजा कंस त्याला गंध घेऊन जात असताना रथामध्ये तेज दिसलं. रथ थांबवायला लावला. रथातला कृष्णाला खाली उतरवलं आणि जगाच्या मालकाला गंध लावला. भगवंताला गंध लावल्याच्या नंतर चेहरा इतका पाहण्यात आला की त्या पाहिल्यानं कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. त्याला बघितलं की कोट्यावधी ब्रह्म हत्येचं पातक जाते. ही त्याच्या रूपात ताकद आहे. मग हिचं कायमचं पाप संपलं. जगाच्या मालकाने विचार केला मला नखापासून शेंडीपर्यंत बघितलंय हिचं सगळं पाप संपलंय. मग आता हिला वक्र कसं ठेवायचं म्हणून हनवटीला लोटल्याबरोबर कट 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 कुरुपती स्वरूपवंत ठेली. हातात गंधाची वाटी होती. 30-35 वर्ष कंसाला गंध लावला तर वाकलेली करंगळी नीट केली नाही. याला एकदाच गंध लावला तर 22 वर्षाच्या तरुणीसारखी ती सुंदर झाली. गंधाची वाटी भिंतीवर फेकून आणली. मेल्याला आयुष्यभर गंध लावायचा नाही म्हणजे चलो घरी. घरी आल्याच्या नंतर सून म्हातारी आणि सासू नैतरणी असं होत असतं बर का. पण हे तसं नाही झालं. असं बी होत असतंय पण हे तसं काही झालं नाही. हे खरोखरच देवामुळेच झालं. सून म्हातारी आणि सासू तरुण आहे. आवाज द्या सुनबाई. सून म्हणली सासू तर दमानं बोलती. तिला इतक्या जोरात बोलता येत नाही कारण 32 जागेवर वाकलेली. तोंड सुद्धा वाकलेलं होतं तिचं. इकडं घास घालीत होती निकून चावीत होती असं तिचं तोंड. 32 जागेवर वाकली म्हणल्यावर संख्यात लावा ना काय काय वाकलं असेल तिचं. 32 जागेवर 8 जागेवर वाकलेले अष्टवक्र होते. महाभारत बघा कळल तुम्हाला. पण ही 32 जागेवर वाकलेली. मग कोण बोलत असेल इतक्या कडक. अगं सुनबाई पाणी घेऊन ये. ते म्हणजे पाणी नेते पण आधी बघते. बघितलं बैठकीत तर बैठकीमध्ये तिच्या अंगाचा प्रकाश पडला होता. सुनमटकन खाली बसली. म्हणली बाई आपण कोण आहात मला ओळखलं नाहीस. तुझी सासू आहे ना मी. सुन म्हणली आत्या कोण्या ब्युटी पार्लर मध्ये गेलता. सासूबाई म्हणल्या सुनबाई ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर माणूस गोर होत नसतं. ते एक दिवसाकरता दिसत असत. आमचे मित्र पोरगी पाहायला गेला. ते उद्या पोरगी पाहायला जायचा म्हणून आज पोरगी ब्युटी पार्लर मध्ये चेहरा धुवून गेली. आता आज चेहरा धुतल्यामुळे उद्या तिचा चेहरा सुंदर दिसला आणि लगेच पाहुणे म्हणले लग्न करा. तर आज घासल्यामुळे उद्याचे दिवस ठीक झालं पण याच्या गावात ऊन जास्त होती. दुसऱ्या दिवशी गाडग्यावनी तोंड सुटलं. ते म्हणलं दाखिली एक लगन दुसरी सगळंच केलं. म्हणलं नाही रे सोमळ्या ती होतीच काळी पण घासून आणली होती. तात्पुरता पर्याय. हे कपडा पांढराच आहे. याला साबण लावून तुम्ही धुता ते किती पांढरा होईल. आहे तितकाच पांढरा होईल ना त्याच्यापेक्षा कसा पांढरा होईल. सासूबाईनं सांगितलं सुनबाई कोणाच ब्युटी पार्लर मध्ये गेले नाही. मी फक्त त्याला पाहिलंय. पाहता श्रीमुख गोविंदाचे विढोबा रखुमाई.